हॅलो फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या मनापूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मटार भात. इथे 1 वाटी मी घेतलेली आहे तांदूळ. नॉर्मल तांदूळ आहे, भिजून ठेवलेले 1 तासासाठी भिजून ठेवणार आहे मी. इथे काय मी कट करून ठेवले. इथे कांदा, मिरची, लसूण, अद्रक, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, कढीपत्ता तर इथे मी साईडला ठेवणार आहे. इथे मी मेथीसुद्धा घेतली फ्रेंड्स. मेथीमुळे खूप टेस्ट छान लागतो. मटार आणि कॅरेट कट करून धुवून वगैरे स्वच्छ करून इथे मी ठेवलेलं आहे. तर इथे गॅसवर एक कुकर ठेवूया. त्याच्यामध्ये इथे मी घातलेले 1 चम्मच घरची तूप आणि 1.5 चमचा इथे मी तेल घेतलेलं, शेंगाचं तेल. राई जिरा इथे घालूया. कढीपत्ता इथे घालूया. तेजपत्ता इथे मी घातले. पण त्यानंतर इथे खडे मसाला दाखवलं मगाशी ते इथे घालून घेतलेलं आहे. त्यानुसार इथे मिरचीचा ठेचा, अद्रक लसूण पेस्ट ते घातलेले आहे. कांदा कापून ठेवला ते इथे मी घातलेला आहे. पाव चमचा हळदी पावडर घालूया. मटार, गाजर, मेथी, बटाटा हे सुद्धा इथे मी घातलेलं. मगाशी मी सांगितलं की नाही, बटाट्याचं नुसती शिजवायला ते सुद्धा बटाटा मी इथे घातलेला आहे. सगळं एकदा छान तेलामध्ये परतून घेऊया. बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा घातलेली. भिजून ठेवलं होतं भात 1 वाटी ते तुम्ही घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये. बघू शकता तुम्ही. तर इथे 1 वाटीला मी 2 वाटीचे पाणी घालते. हे सुद्धा ह्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घेऊया. परत एकदा छान सगळं चम्मचची साहाय्याने फिरून घेऊया. जिन्नस सगळं छान मिक्स झालेलं. कुकर लावून घेते 3 ते 4 शिट्टी घेतलेली मी इथे. पण बघू शकता वाफ किती छान आलेला आहे. तर ताटामध्ये सर्व करून मी इथे तुम्हाला दाखवते. पण त्याही सोबत इथे काकडी, त्यासोबत इथे वरती मी इथे कोथिंबीर घातली. साईडला इथे दही ठेवलेले बघू शकता. इथे सकाळचा नाश्त्याला या डिनरला हे एकदम हलका फुलका हे ना खूप मस्त टेस्टी लागते. जर आवडलं असेल लाईक आणि शेअर जरूर करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट पण करून बघा. थँक्यू फॉर